मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्थ खूपच रागाला आलेला असतो आणि घरी येऊन रम्याला जोरजोराने हाक मारू लागतो. तर तेव्हा रम्या तिथं येते आणि काय झालं असं पार्थला विचारू लागते. तर तेव्हा मात्र पार्थ म्हणतो, ते लेटर कुठं आहे, जे लेटर तू खोटं बोलून नंदिनीला दाखवलेलं आहेस. तर तेव्हा रम्या, ते लेटर तुला कशासाठी पाहिजे आहे आणि तिने लग्न मोडलं का, असा प्रश्न करते. तर तेव्हा मात्र पार्थ जोरानेच ओरडतो आणि म्हणतो, बऱ्या बोलानं ते लेटर माझ्याकडं दे. तर तेव्हा रम्या म्हणते, तू माझ्यावरती ओरडलास का? तर तेव्हा पार्थ म्हणतो, हो, मी तुझ्यावरती ओरडलो कारण तू कामच तसं केलेलं आहेस. आणि त्यानंतर ते लेटर इकडे तिकडे शोधू लागतो. तर तेव्हा रम्या म्हणते, माझं थोडं ऐकून तरी घे ना. तर तेव्हा पार्थ म्हणतो, मी तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे. आता मात्र तू लबाडीवरती उतरलेली आहेस आणि तू नंदिनीच्या मनामध्ये संशय पेरून तिच्या मनाशी खेळत आहेस. पण ते मी आता नाही होऊ देणार. असं बोलता बोलता त्याला चक्क ते लेटर सापडतं आणि हे असले चीप स्टंट करून तू आमच्यामधला विश्वास नाही मोडू शकत. लग्नाची तर लांबचीच गोष्ट आहे ना, असं बोलत तिथून बाहेर पडतो आणि त्यानंतर पियूला हाक मारतो आणि ती समोर आल्यानंतर आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे असं सांगतो. तर ते लेटर बघितल्यानंतर पियू म्हणते, पण कुठं जायचं आहे? तर तेव्हा पार्थ म्हणतो, मी जाता जाता सांगेन तुला, आणि तिला घेऊन तिथून निघून जातो. तर इकडे रम्या वसुंधराला फोन लावते आणि घाबरून, आता इकडे पार्थ आला होता, माझ्यावर ओरडलाच, पण ते लेटरसुद्धा घेऊन गेलेला आहे. तर तेव्हा वसुंधरा, लेटर कुठं घेऊन गेला तो, असा प्रश्न करते. तर तेव्हा रम्या म्हणते, मला नाही माहिती, पण आज मी त्याचं वेगळंच रूप बघितलेलं आहे. मला खूपच भीती वाटत आहे. आणि त्या पार्थचं ऐकून ती नंदिनी कन्व्हिन्स तर नाही होणार ना. तर तेव्हा वसुंधरा म्हणते, ते अजिबात शक्य नाही. आणि जर ते लेटर पार्थने नंदिनीला दाखवलं ना, तर कदाचित तिचं समाधान होईल, पण तिच्या आईवडिलांचं नाही. कारण कालच मी त्या दोघांना भेटून चांगलंच धमकावलेलं आहे आणि हे सुद्धा सांगितलेलं आहे की जर तुम्ही नंदिनीचं लग्न ना पार्थसोबत लावून दिलं तर मी नंदिनीचं आयुष्य नरक करेन. आणि जरी नंदिनी कन्व्हिन्स झाली ना, तरीसुद्धा तो धनंजय आपली मुलगी या घरामध्ये कधीच नाही देणार. आता देवानं जरी ठरवलं ना, तरीसुद्धा हे लग्न होणं शक्य नाही. तू काळजी नको करूस, असं म्हणून फोन कट करून देते. तर इकडे पार्थ पियूला घेऊन नंदिनीजवळ येतो आणि नंदिनीला ते लेटर दाखवून, हेच ते लेटर आहे ना, असं विचारतो. आणि पियूला म्हणतो, जे काही खरं आहे ना, ते सर्व काही सांग बाळा. तर तेव्हा पियू बोलू लागते, आणि मी त्या दिवशी पार्थदादाच्या खोलीमध्ये पार्सल द्यायसाठी गेले होते ना, आणि तेव्हा तिथे पियूने जे काही केलेलं असतं ते सर्व खरं खरं नंदिनीला सांगून टाकते आणि कानाला हात धरून रडू लागते आणि सॉरी ना वहिनी, मी परत असं काहीसुद्धा नाही करणार. तर तेव्हा नंदिनी पिऊला शांत करते आणि म्हणते, बाळा, मी तुझ्यावरती नाही रागावले. आणि मेघाला हाक मारून पिऊला आनंद निवास दाखवायच्या बहाण्याने तिला तिथून घालवून देते आणि पार्थला म्हणते, सॉरी, खरंच माझा खूप मोठा गैरसमज झालेला होता. तर तेव्हा पार्थ म्हणतो, तुमच्या जागी जरी मी असतो ना, तरी माझासुद्धा खूपच मोठा गैरसमज झाला असता. आणि रम्या इथं येते काय आणि हे लेटर दाखवते काय? पण खरंच सांगत आहे, रम्यावर माझं प्रेम नाही. आम्ही लहानपणापासून एकत्र खेळलेलो आहे, एकत्र वाढलेलो आहे. त्याचा अर्थ ती प्रेम घेत आहे. यामध्ये माझी काय चूक आहे? आणि माझं खरंच रम्यावरती प्रेम नाही. आणि माझं जर खरंच तिच्यावरती प्रेम असतं ना, तर मी आपल्या लग्नाला होकार का दिला असता? जेव्हा आपली पहिली भेट झाली होती ना, तेव्हाच मला जाणवलेलं होतं की बायको असावी तर तुमच्यासारखी. तर ते बोलल्यानंतर मात्र ते शब्द नंदिनीच्या काळजाला भिडतात. तर तेव्हा पार्थ म्हणतो, आपलं लग्न ठरलं आणि मी खूपच आनंदित झालो होतो. आणि या रम्याने जो काही वेडेपणा केलेला आहे ना, त्यामुळे तुम्ही परस्पर लग्नसुद्धा मोडलं. आणि त्यावेळेस जे काही घडलेलं असतं ना, ते आठवू लागतो. आणि पार्थ म्हणतो, तुम्ही माझ्यापासून दूर जाणार म्हटल्यानंतर पूर्णपणे हललेलो होतो मी. खरं तर मला तुमचा रागसुद्धा आलेला आहे. आणि एकदा तरी विचारायचं होतं ना तुम्ही की काय झालेलं आहे.
एवढा टोकाचा निर्णय घेऊन मोकळा सुद्धा झालात तुम्ही. एकदा विचारलं असतं ना, पार्थ हे काय आहे असं बोलतो आणि शांत होतो. तर तेव्हा नंदिनी बोलू लागते, पार्थ खरंच सॉरी, खूप मोठी चूक झालेली आहे माझी. खरं म्हणजे मी तुम्हाला फोन करणारच होते. मी पूर्ण विचार केलेला होता, पण खूप रात्र झाली होती, उशीर झालेला होता, म्हणून मी फोन करायचा टाळला. तर तेव्हा पार्थ म्हणतो, पण काय उपयोग झाला, लग्न मोडण्याचा निर्णय घेऊन रिकामा सुद्धा झालात ना तुम्ही. तर तेव्हा नंदिनी बोलते, पण लग्न मोडण्याचा निर्णय माझा नव्हताच, म्हणजे तो निर्णय तर माझ्या आईबाबांनी घेतलेला होता आणि माझा निर्णय मी अजून तरी कुठं दिलेला आहे असं म्हणून हसते. तर तेव्हा पार्थसुद्धा आनंदित होतो आणि म्हणतो, म्हणजे तुम्ही लग्न करायला तयार आहेत का? तर तेव्हा नंदिनीसुद्धा लाजू लागते. तर तेव्हा पार्थ अचानकपणे, बरं ठीक आहे, लग्न नसेल ना करायचं तर मी जातो असं म्हणून चाललेला असतो. तर तेव्हा नंदिनीसुद्धा एका फटक्यात, नाही नाही, मला तर लग्न करायचं आहे ना असं बोलून जाते आणि परत मागे वळून लाजू लागते. तर तेव्हा पार्थसुद्धा तिच्या समोर येऊन तिच्याकडे आनंदाने हसत बघू लागतो आणि तेव्हा नंदिनीसुद्धा त्याच्या डोळ्यामध्ये बघू लागते. तर तेव्हा पार्थ म्हणतो, चला तुम्ही लग्न करायला तयार आहात हे ऐकून तरी बरं वाटलं. तर तेव्हा नंदिनी म्हणते, खरं सांगू का, तुमची जी अवस्था झाली होती ना तीच माझीसुद्धा झालेली होती. तुम्ही माझ्यापासून दूर जाणार याच विचाराने मी सुद्धा अस्वस्थ झालेले होते. पण आता आपलं लग्न होत आहे हे ऐकून मात्र बरं वाटत आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो, लग्न तर करत आहे आपण, पण तुमच्या आईबाबांचं काय? तर तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही काळजी नका करू, आईबाबांच्या सोबत मी बोलेन. तर तेव्हा पार्थ विचारतो, मगाशी तुम्ही म्हणालात ना, लग्न टिकून राहण्यासाठी तुम्हाला काहीतरी कारण हवं आहे, मग असं म्हणून आपला हात पुढे करतो आणि म्हणतो, माझा हा हात कायम तुमच्या हातामध्ये असेल, बाकी प्रेमाचं काहीच टेन्शन नाही, लग्नानंतर होईलच की प्रेम. असं म्हटल्यानंतर मात्र नंदिनी अगदी खुलून हसू लागते आणि त्याच्याकडे बघून बघून लाजू लागते आणि त्यानंतर ते बाहेरच्या दिशेने जाऊ लागतात. तर इकडे धनंजय मात्र अजून रागातच असतो आणि विक्रमला म्हणतो, तू मला लग्नाला परत परत फोर्स करत आहेस, पण तुला नकार देताना मात्र मला याच्यामधून आनंद होत नाही, मला प्लीज समजावून घे. तर तेव्हा मानिनी धनंजयला म्हणते, भाऊजी तुम्हाला जे वाटत आहे ना ते आम्हाला चांगलंच कळत आहे, पण तुम्हाला जी भीती वाटत आहे ना ती आम्ही खरी नाही होऊ देणार, आमच्यावरती विश्वास ठेवा. तर तेव्हा विक्रम बोलतो, हे मात्र अगदीच खरं आहे, वसुताई जरी त्या घरामध्ये असली ना तरीसुद्धा आम्ही पण आहोतच ना, तू जसा तुझ्या नंदिनीला सांभाळ केलेला आहेस ना तसंच आम्ही सुद्धा सांभाळ करू आणि पार्थसुद्धा आहेच ना, नको काळजी करूस. तर तेव्हा धनंजय बोलू लागतो, मला तर विषयाची परीक्षाच घ्यायची नाही ना आणि मी तुमच्यासमोर हात जोडतो, मी कालसुद्धा सांगितलेलं होतं की पार्थ आणि नंदिनीचं लग्न होऊ शकत नाही, आता हे लग्न मोडलं असं म्हणून आपण जाहीर करूयात. असं बोलत असतानाच अचानक तिथे नंदिनी येते आणि एका स्वरात हे लग्न मोडलेलं नाही असं बोलते आणि पुढे येऊन सर्व वातावरण शांत करते आणि धनंजयला म्हणते, माझं आणि पार्थचं लग्न अजून मोडलेलं नाही, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की लग्नासारख्या नाजूक विषयामध्ये क्लिअरिटी असायलाच हवी आणि ती महत्त्वाचीच आहे आणि ती सुद्धा दोन्ही बाजूने. खरं तर लग्न मोडण्याचा निर्णय आपण तुमच्या भीतीमधून आणि माझ्या गैरसमजुतीमधूनच घेतलेला होता आणि तो माझा गैरसमज दूर सुद्धा झालेला आहे. तर तेव्हा शारदा नंदिनीला विचारते, तो कसा काय दूर झालेला आहे? तर तेव्हा नंदिनी म्हणते, खरं तर पार्थ आनंद निवासला आलेले होते मला भेटायला आणि जो काही प्रकार झाला ना तो त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलेला आहे आणि कुठली सुद्धा गोष्ट अजिबात न लपवता. आणि बाबा, पार्थचं रम्यावरती अजिबात प्रेम नाही आणि त्यांच्या या बोलण्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. तर तेव्हा धनंजय म्हणतो, तेवढं पुरेसं नाही नंदिनी, पार्थ चांगला मुलगा आहे यामध्ये शंकाच नाही, पण त्या घरामध्ये वसुताई सुद्धा असणार आहे आणि तू त्यांना ओळखत नाहीस, त्या तुझं जगणं कठीण करून टाकतील. तर तेव्हा शारदा सुद्धा बोलू लागते, आणि हो बाळा, ते खरं आहे, बाबा जे काही सांगत आहेत ना ते तुझ्या भल्याचाच विचार करून सांगत आहेत. तर तेव्हा नंदिनी म्हणते, सगळ्याच आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलाचं भलं कशात आहे, पण ते कशात आहे ना हे आपणच ठरवायला पाहिजे आणि ते सुद्धा बरोबर आहे, तो हक्कच आहे तुमचा. पण बाबा, मुलं एकदा चालायला लागल्यानंतर कुठवर आपण त्यांचं बोट धरणार, ते त्याचं ते चालेल, अडखळेल, पडेल, धडपडेल, पण त्यातूनच ते शिकेल ना. तसंच मला सुद्धा थोडं धडपड
पडू द्या ना, आणि कुठल्यासुद्धा घरामध्ये यांच्यासारखी साधी सोपी सरळ माणसं असतीलच असं काहीसुद्धा नाही. आणि काही माणसं असतात गुंतागुंतीची, पण मग ती सुद्धा गणितं सोडवता आली पाहिजेतच. बाबा, माझ्या आनंद निवासच्या कामामध्ये तशा बऱ्याच लोकांचा अनुभव आलेला आहे मला. आता त्या अनुभवांचा उपयोग रोजच्या जगण्यामध्ये नाही झाला ना तर काय उपयोग आहे? तर तेव्हा शारदा म्हणू लागते, नंदिनी, पण हे सगळं असं म्हणून काळजी करू लागते. तर तेव्हा नंदिनी समोर जाते आणि शारदाला म्हणते, मला माहिती आहे तुम्हा दोघांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि असणारच आहे ना. तुमच्या दोघांची पहिली लेक आहे मी, पण तू कसलीच काळजी नको करूस, मी सगळं काही सांभाळून घेईन, माणसंसुद्धा आणि नातीसुद्धा. तर ते ऐकल्यानंतर मात्र विक्रम आणि मानिनी खुश होतात. तर नंदिनी म्हणते, त्यामुळे माझा निर्णय झालेला आहे, मला हे लग्न करायचं आहे, आणि हसू लागते. तर तेव्हा विक्रम बोलू लागतो, आणि नंदिनी, सो सॉरी, म्हणजे या सगळ्या गोष्टी आमच्याकडून तुला अगोदरच क्लिअर व्हायला हव्या होत्या, पण त्याबद्दल मी तुझी माफी मागत आहे असं म्हणून हात जोडतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अहो तुम्ही हे काय करत आहे, माफी वगैरे मागायची काहीच गरज नाही. आणि रम्याच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला जर उशिरा कळालं असेल ना तर त्यात तुमची काय चूक आहे. आणि आता झालं ते झालं, आता हे लग्न होत आहे हे आपण ऑफिशियली अनाऊन्स करायला काहीच हरकत नाही. तर मात्र तेव्हा सर्वजणच आनंदित होतात आणि हसू लागतात. तर तेव्हा नंदिनी धनंजयचा आणि विक्रमचा हात एकमेकांच्या हातात देते. तर मात्र तेव्हा धनंजय आणि विक्रम एकमेकांना मिठीच मारतात आणि नंदिनी ते दोन्ही कुटुंब एकमेकांना परत जोडते. तर इकडे पार्थ रागारागाने रम्याकडे येतो आणि रम्याला म्हणतो, यापुढे माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये ढवळाढवळ केलेली मी खपवून घेणार नाही. तर तेव्हा रम्या म्हणते, पार्थ तू असं का बोलत आहेस, आणि हे लेटर घेऊन तू कुठं गेलेला होतास असा प्रश्न करते. तर तेव्हा पार्थ म्हणतो, त्याच्याशी तुझा काही एक घेणं देणं नाही, कळत आहे ना तुला. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या लेटरवरती मी आय लव्ह यू टू लिहिलेलं नाही आणि माझं तुझ्यावरती प्रेमसुद्धा नाही, आणि यापुढे मला या विषयावरती बोलायचं सुद्धा नाही. तर तेव्हा रम्या म्हणते, पार्थ अरे असं बोलू नकोस ना, या लेटरवरती असं बोलत असते. तर तेव्हा पार्थ अजूनच चिडतो आणि रागाने म्हणू लागतो, या लेटरमुळेच मला मनस्ताप झालेला आहे, आणि फक्त मला नाही तर सगळ्या घरच्यांना झालेला आहे, आणि मला हे लेटरच माझ्या डोळ्यासमोर अजिबात नको आहे असं म्हणून चक्क ते लेटर रम्याच्या तोंडावरती फाडून टाकतो. आणि ते बघत असताना रम्याला मात्र खूपच त्रास होत असतो. तर तेव्हा पार्थ ते लेटर फाडतो आणि तिथून निघून जातो. तर त्यानंतर रात्री जीवा पार्थसाठी चक्क कुल्फी घेऊन येतो. तर तेव्हा पार्थ जीवाला, हे काय कुल्फी घेऊन आला आहेस का तू असं म्हणू लागतो. तर तेव्हा जीवा म्हणतो, तुझ्यासारख्या निर्व्यसनी माणसासोबत फक्त कुल्फीच खाऊ शकतो ना. तर तेव्हा पार्थ म्हणतो, घरामध्ये रम्याचं काय चाललेलं आहे आणि तू कुल्फी काय खात बसलेला आहेस. तर तेव्हा जीवा म्हणू लागतो, तुझ्या आयुष्यामध्ये काय चालू आहे ना ते बघ ना तू, इतकी गोड आदर्श तुझ्यासारखीच शुद्ध तुपासारखी सात्विक आणि सोज्वळ मुलगी मिळालेली आहे तुला बायको म्हणून, आणि तुमची मतं दोन्हीसुद्धा जुळत आहेत ना. आणि असं असताना रम्या काय करत आहे हे तुला कसं काय पडलेलं आहे, आणि रम्याबद्दल मला सुद्धा वाईट वाटत आहे, पण तू तुझी बाजू मांडलेली आहेस ना, क्लिअर केलेली आहेस ना. मग आता जरा नंदिनीचा विचार कर ना, आणि तू विचार कर नंदिनी आता काय करत असेल. तर मात्र तेव्हा पार्थ खरंच नंदिनीच्या विचारात हरवून जातो आणि हसू लागतो. तर इकडे सुद्धा काव्या नंदिनीला म्हणते, आता तिकडे पार्थ काय करत असतील. तर तेव्हा नंदिनी म्हणते, पार्थ तर झोपलेले असतील ना. तर तेव्हा काव्या एवढ्या लवकर झोपले असतील का असा प्रश्न करते आणि हसू लागते. तर तेव्हा नंदिनी म्हणते, ते लवकर झोपतात, लवकर उठतात आणि सकाळी जॉगिंगला सुद्धा जातात. तर तेव्हा काव्या म्हणते, हे तर इंटरेस्टिंगच आहे ना, मग काय करतात त्यानंतर असा प्रश्न करते. तर तेव्हा नंदिनी म्हणते, मग काय करतात ना हे मला माहिती नाही, मला तर एवढंच माहिती आहे. तर तेव्हा काव्या बोलू लागते, आणि याला काय अर्थ आहे ग ताई, आता मला सांग त्यांचा फेवरेट रंग कोणता आहे. तर तेव्हा नंदिनी म्हणते, ब्लॅक आहे. तर तेव्हा काव्या विचारते, फेवरेट फूड कोणतं आहे. तर तेव्हा नंदिनी म्हणते, सिझलर्स. आणि असं एकामागोमाग एक काव्य
प्रश्न करू लागते आणि त्यांनी तुझा फोटो काढलेला आहे का असा प्रश्नसुद्धा करते. तर तेव्हा नंदिनी नाही असं सांगून टाकते. तर नेमकं तेव्हा इकडे जेव्हासुद्धा पार्थला तू अजून फोटो काढला नाहीस का, तिचा एक साधा फोटोसुद्धा अजून काढलेला नाहीस का असं परत परत बोलतो. तर तेव्हा पार्थ म्हणतो कारण तिथपर्यंत अजून आम्ही पोचलेलोच नाही. तर तेव्हा जीवा विचारतो कधी पोचणार आहेस आणि प्री वेडिंगच्या नावाखाली आता बाकी सगळे फोटो काढतील ना तुमचे आणि तुला एक साधा फोटो नाही काढता आला का अजून आणि अजून काय काय बाकी आहे असा प्रश्न करतो. तर तेव्हा पार्थ लाजतो आणि सगळंच बाकी आहे असं सांगतो. तर तेव्हा जीवा म्हणतो काहीतरी केलं असेलच ना, साधा गुलाब तरी दिलेला आहेस का आणि असं अलगद खांद्यावरती हात तरी टाकलेला आहेस का आणि फ्लाइंग किस तरी दिला आहेस का आणि आय लव्ह यू तरी नक्कीच म्हणाला असणार आहेस तू. तर तेव्हा पार्थ काहीसुद्धा बोलू नकोस रे असं म्हणून लाजू लागतो. तर तेव्हा जीवा बोलतो तू असं हसू नकोस, हे खूप सिरियस आहे. तर इकडे मात्र नंदिनी काव्याला म्हणते काही सिरियस वगैरे नाही, तू आणि आरू तुम्ही दोघे जेव्हा चहा करताना तेव्हा मी आणि आई बाबा आम्ही तिघेसुद्धा वरून साखर घेतो, बरोबर आहे ना, कारण त्यामध्ये साखरच कमी असते. पण आई जेव्हा साधा गुळाचा चहा करते ना तेव्हा आम्हाला कुठल्यासुद्धा कृत्रिम गोडव्याची गरज भासत नाही, कारण मुळात त्या चहातच पुरेसा गोडवा असतो आणि हे तुला कळत आहे का असं म्हणून मी सांगते तुला समजावून असं बोलते. आणि मी आणि पार्थ आम्हा दोघांना उगाच वरून साखर पेरल्यासारखं आय लव्ह यू म्हणायची गरज भासत नाही. आम्ही आपल्या गुळाच्या चहावरच खुश आहोत आणि म्हणजे मी आणि पार्थ आम्ही जरी एकमेकांना अजूनपर्यंत आय लव्ह यू असं म्हणालेलो नसलो ना तरीसुद्धा लाईक यू वरती आम्ही खुश आहोत. तर इकडे मात्र जीवा म्हणतो लाईक यू एवढ्यावरतीच खुश आहात का तुम्ही. तर तेव्हा पार्थसुद्धा हसू लागतो. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रम्या पार्थकडे येते आणि त्याला म्हणते मी तुला शेवटचं बाय म्हणायला आलेली आहे आणि आपला हात पुढं करते आणि अचानकपणे तिला जोराची चक्कर येते आणि ती कोसळणारच असते इतक्यात पार्थ तिला सावरतो. तर नेमकं इकडे आरू एक पिलो नंदिनीच्या दिशेने टाकते आणि ताई कॅच कर असे तिला बोलते. तर तेव्हा ती पिलो कॅच करत असताना नंदिनीच्या हातामधली बांगडी फुटून जाते. तर तेव्हा शारदा ते सर्व बघते आणि नंदिनीला म्हणते शुभ कार्याला जात असताना अशी बांगडी वाढवणं चांगलं नसतं. तर इकडे वसुंधरा जोराने रडू लागते आणि पार्थला म्हणते तुझ्यामुळेच तिने झोपेच्या गोळ्या घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना एकामागोमाग एक धक्के बसू लागतात. तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.